क्या बोलते इंस्टा पब्लिक. आपल्याला जाणं होतं आज वारी हनुमानले. वैभवला बसवलं गाडीवर निघलो आम्ही 1756 स्पीडनं. वैभव म्हणे चहा पाहिजे म्हटलं चाल नानखुळाच्या हॉटेलवर. हे आहे नानखुळाची हॉटेल. याच्या हॉटेलवर नाश्ता चहा घी सगळं भेटते बरं. नानखुळा तर काही नव्हता पण त्याचा भाऊ होता. भाऊनं आम्हाला चहा घी दिला. चहा घेऊन निघलो मग आम्ही. हे लोकेशन तर काही तुम्हाला सांगायची गरज. आसलगाव क्रॉस करून आम्ही पोहोचलो जळगाव. सुनगाव जामोद क्रॉस करून पोहोचलो आम्ही सोनाळा. सोनाळ्यावरून 13 किलोमीटर अंतरावर वारी हनुमानाची कमान. आता आम्ही पोहोचलो वारी हनुमान. अडी कोण कोण याला कमेंट मध्ये सांगा. गाडी लावली पार्किंग मध्ये. हनुमंताची सेना अगरूत हनुमंताचं मंदिर आहे इथं. नजारा तर एकच नंबर होता. एन्जॉय करत करत चाललो मी. थोडा डान्स केला तर लोक फॉलो करून घ्या. एक वेळा नक्की या बरं तुम्ही बी. इंद्राच्या बाहेर प्रसादाची दुकाने होती. हे आमचे मोठे भाऊ पिंटू अप्पा आज होता याच्या घरचा भांडारा. आणि याच्या कार्यक्रमासाठीच मी आलो होतो. आणि आपली मित्रमंडळी बी आली होती. म्हटलं पहिले दर्शन करून येऊ. अंदर काही मोबाईल अलाउड नाही. दर्शन घेतलं. तुम्ही बी घ्या. आता देवपूजा झाली. आता पेट पूजा. काही विचार न करता बसलो ना मी बी. मिरच्याची भाजी बापले आमच्या विदर्भाचा फेमस आयटम आहे. तुमच्या गाडी आल्या काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा. भासाचा बाटली घेऊन बसला बा. रिकामा टाइम भेटला की फॉलो करून घ्यायचं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बरं. तुम्हाला तर माहिती आपलं काम टाका आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल युट्यूबवर आकाश प्रिन्स 1432 सर्च करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक फॉलो शेअर कमेंट सगळंच करा. जेवण झाल्यावर आम्हाला दिसलं पाणी. वैभव म्हटलं चाल लवकर. काढले मग कपडे वरून बी पाणी चालू झालं. मारली मग तुमच्या भावाने एंट्री. फुल एन्जॉय. मला तर माहिती आपलं काम टाका आहे. बाहेर आल्यावर भेटा घेतला. गोपाल भाऊ गजानन भाऊ आता तुम्ही चला माझ्यासोबत. आता तुम्ही म्हणता हा कुठे चालला. आपण चाललो मामभाषेच्या डोहाकडे. काही इच्छा नव्हती जायची पण तुम्हाला दाखवायसाठी आलो. हात जोडून विनंती आहे दर्शन घ्या फुल एन्जॉय करा. पण या मामभाषेच्या डोहाकडे येऊन काय बोर्ड वाचून घ्या. कारण की ही लाईफ एन्जॉय करायसाठी भेटली. हा जन्म पुन्हा नाही. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. लाव बरं गाणं.